नागपूरमध्ये एवढी गर्दी यात काही नवीन नाही. पण ती कशासाठी? चला तर मग सांगतो. एक हात केसावर आणि एक हात दाढीवर फिरवून आपण रेडी झालो. आता मी चाललोय कुठं हे तुम्हाला समजेलच. पण मी एकटा नाही. माझ्यासोबत आहेत ऋषी, भाविक, रोहित आणि एक सोबत आहे एक वाघ. मी असं ऐकलं होतं, की आपण जेव्हा गाडी घेतो, तेव्हा आपण रस्त्यावर येतो. पण असं नसतं मित्रांनो. जेव्हा आपण पेट्रोल टाकतो, तेव्हा आपण ॲक्चुअली रस्त्यावर येतो. पोहोचल्यावर एवढी गर्दी पाहून मला वाटलं आपल्याला जागा भेटत नाही. पण आपले कर्म चांगले असल्यामुळे जवळ-जवळ अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे सांगतो मित्रांनो, कर्म चांगले करत जावा. आयुष्यात कुठं ना कुठं कामाला येतात. पण माझ्यापेक्षाही चांगले कर्म करणारे लोक मला तिथं भेटले. एक म्हणजे आपला वैभव भाऊ आणि दुसरा म्हणजे महेश भाऊ आणि तिसरं कोणी नाही. बाय. मित्रांनो, देवाभाऊ आणि गडकरी काका यांना माझा मनापासून थँक यू. कारण त्यांनी आपल्याला भुजिया दिली, खायला केळं दिले आणि या भावाच्या डोक्यात 4 दांडू दिले. मला वाटतंय आमचं सगळं कॉलेज इथंच येऊन बसलंय. पण तेवढ्यात तिथे आले गडकरी काका. मागच्या 10 दिवसापासून नागपूरमध्ये चालू आहे खासदार सांस्कृतिक महोत्सव आणि या कार्यक्रमात येऊन जर तुम्ही लुडो खेळत असाल, तर तुम्ही किती महान लोक आहात याचा तुम्ही विचार नक्की करा. मित्रांनो, आज जे श्रेय येणार आहे या भाऊची, आपल्या आत्या येते या भाऊची आपल्या. श्रेयाच्या तालावरती पूर्ण नागपूर नाचत होतं. मी पण ओरडू-ओरडू गाणी म्हणू लागलो आणि थोडा डान्स पण करू लागलो. आणि या कॉन्सर्टमधलं माझं फेव्हरेट गाणं म्हणजे